नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण 52वी खायजवळ असणाऱ्या दोन कंपन्यांचं टेक्निकल आणि फंडामेंटल आज पाहणार आहोत. त्यातील पहिली कंपनी आहे टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी. आता या कंपनीचा आपण फंडामेंटल पाहूया. त्याच्या अगोदर या कंपनीविषयी काही बातम्या आलेली आहे. ती बातम्या अगोदर आपण पाहूया. बघा, खाली आलेलं आहे कंपनीविषयीच्या बातम्या आहेत. ही बातमी आलेली आहे. त्यानंतर कंपनीची अजून एक बातमी आलेली आहे. ही एक बातमी आलेली आहे. अशा दोन तीन बातम्या आलेल्या आहेत. ते आपण अगोदर पाहणार आहोत. बघा, टाटा मोटर्सचा येणारा क्वार्टरली रिझल्ट चांगला येणार असल्यामुळे जवळजवळ 9 तज्ज्ञांनी असं सांगितले की टाटा मोटर्स शेअर 6 ते 9% वर जाऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर टाटा समूहातील टाटा मोटर्स या कंपनीचा 2 स्वतंत्र कंपन्या म्हणजे डिमर्ज होणार आहेत. म्हणजे टाटा मोटर्सचे शेअर स्प्लिट होणार आहेत. टाटा मोटर्स या एका कंपनीत सध्या सर्व प्रकारच्या वाहनांची निर्मिती होते. आता व्यावसायिक वाहन व प्रवासी वाहन निर्मितीसाठी 2 स्वतंत्र कंपन्या निर्माण करण्यात येणार आहेत. डिमर्ज नंतर एक कंपनी कमर्शियल व्हेकल व त्याच्याशी संबंधित गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करेल, तर दुसरी कंपनी इलेक्ट्रिक व्हेकल्स, जॅग्वार लँड रोव्हर व त्याच्याशी संबंधित व्यवसाय पाहिल. याला 12 ते 15 महिन्याचा कालावधी लागू शकतो. शेअर होल्डरांना दोन्ही कंपन्यांमध्ये समान शेअर्स मिळणार आहेत. तर अशी ही स्प्लिट होणारी कंपनी आहे. शिवाय येणारा क्वार्टरली रिझल्टसुद्धा चांगला लागणार आहे. आणि काही तज्ज्ञांचं मत असं आहे की हा जवळजवळ 1100पर्यंत हा शेअर जाऊ शकतो. म्हणजे 6 ते 9% या शेअरमध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढ होऊ शकते. तर हा शेअर तुम्ही खरेदी करा किंवा आहे तो राहू द्या, विकू नका, असं काही तज्ज्ञांनी सुचवलेलं आहे. तर अशी ही बातमी टाटा मोटर्स या कंपनीविषयी किंवा या शेअरविषयी आलेली आहे. तर टाटा मोटर्सची आता थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगते की टाटा मोटर्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. टाटा समूहाचा भाग आहे. कंपनी कार, ट्रक, व्हॅन आणि बस यांचे उत्पादन करते. उपकंपन्यांमध्ये ब्रिटिश जॅग्वार लँड रोव्हर आणि दक्षिण कोरियन टाटा देऊ यांचा समावेश आहे. टाटा मोटर्सचे हिताची आणि स्टेलांटिस सोबत संयुक्त उपक्रम आहेत, जे फियाट, क्रिसलर आणि टाटा ब्रँडेड वाहनांसाठी वाहनांचे भाग बनवतात. 12 ऑक्टोबर 2021 रोजी खाजगी इक्विटी फर्मने टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन उपकंपनीमध्ये $1 बिलियन गुंतवणूक केली आहे. टाटा मोटर्सचे जमशेदपूर, पतंगनगर, लखनौ, सानंद, धारवाड आणि पुणे तसेच इतर देशांमध्ये ऑटो उत्पादन आणि वाहनांचे कारखाने आहेत. त्यांची पुणे, जमशेदपूर, लखनौ, धारवाड, भारत आणि उत्तर कोरिया, युनायटेड किंगडम आणि स्पेन येथे संशोधन आणि विकास केंद्रे आहेत. टाटा मोटर्स BSE मध्ये सूचीबद्ध आहे, जिथे तो BSE सेन्सेक्स निर्देशांक मध्ये आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा एक घटक आहे. अशा पद्धतीने BSE आणि NSE मध्ये सुद्धा आहे आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा ही कंपनी आहे. कंपनी 2019पर्यंत जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 265 क्रमांकामध्ये होती. या कंपनीचा मार्केट कॅप बघा, मार्केट कॅप आहे 3,71,630 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 17.87. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.20. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 5.95% आणि ROE आहे 5.62. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर या कंपनीवर कर्ज आहे 2.38 आहे. 2020, 2021, 2022 मध्ये नेट प्रॉफिट निगेटिव्ह होता. आता 2023 मध्ये या कंपनीमध्ये
प्रॉफिट हा वाढलेला आहे आणि येणारा क्वार्टरली रिझल्टसुद्धा चांगला लागणार आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. FIचे प्रमाण वाढलेले आहे, रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे, अशी ही कंपनी आहे. या कंपनीचा शेअरचा चार्ट आपण पाहूया. प्लॅटफॉर्मवर टाटा मोटर्स या कंपनीच्या शेअरचा चार्ट मी लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. या 1 डे टाईम फ्रेमवर चार्ट दाखवलेला आहे. आपल्या 52 वीक हायजवळ हा शेअर ट्रेड करत आहे. आता हा 52 वीक हाय जर क्रॉस केला तर यामध्ये टार्गेट मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे. तर बघा, हा 52 वीक हाय आहे. हा जर क्रॉस केला तर जवळजवळ हा 6 ते 9% वर जाणार असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. 52 वीक हायवर आहे. क्वार्टरली रिझल्ट चांगला लागणार आहे. स्प्लिट होणारा शेअर आहे, म्हणून 6 ते 9% वर जाणार असं तज्ज्ञांचं मत आहे. 52 वीक हायवर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की या शेअरमध्ये काय बदल होईल. तर आता आपण पुढचा शेअर पाहूया. VBL वरुण बेव्हरेजेस लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी शीतपेयांचे उत्पादन करते आणि वितरण करते. पेप्सिकोच्या शीतपेयांची युनायटेड स्टेट्स बाहेरील जगातील दुसरी सर्वात मोठी बाटली भरणारी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1995 मध्ये RJ कॉर्पची उपकंपनी म्हणून करण्यात आली आणि तिचे नाव संस्थापक रवी जयपुरिया यांच्या मुलाच्या नावावरून ठेवण्यात आली. पेप्सी, 7up, माउंटेन ड्यू आणि मिरिंडा या पेप्सिकोच्या कार्बोनेटेड शीतपेयाव्यतिरिक्त कंपनी ट्रॉपिकाना आणि ट्रॉपिकाना स्लाइड्स, फ्रूट ज्यूस ब्रँड, गॅटोरेड स्पोर्ट्स थीम असलेली पेय, स्टिंग एनर्जी ड्रिंक्स, क्रिमबेल मिल्कशेक, ड्यूक क्लब सोडा, लिप्टन रेडी वितरण करते. पिण्यासाठी बर्फाचा चहा आणि बाटलीबंद पाण्याचा एक्वाफिना ब्रँड करते. 2019 पर्यंत वरुण बेव्हरेज हे 27 राज्यांमध्ये पेप्सिकोचे बॉटलर आहेत आणि भारतातील 7 केंद्रशासित प्रदेशामध्ये पेप्सिकोची बाटली ते देतात, म्हणजे तयार करतात. कंपनी इतर देशांमध्ये आपली उत्पादने तयार करते आणि वितरित करते. 2022 मध्ये VBLने पेप्सिको इंडिया होल्डिंगसाठी कुरकुरे पॉपकॉर्न तयार करण्याचा करार केलेला आहे. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 1,95,781 कोटी रुपये. PE रेशो आहे 92.4 आणि डिव्हिडंड देते 0.17. ROCचा विचार केला तर ROC खूप चांगला आहे, 28.8 आहे. ROE पण चांगला आहे, 35.2 आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.78 आहे, फार काही कर्ज नाही. आणि प्लेस पर्सेंटेजचा विचार केला तर 0.04 म्हणजे प्लेस पर्सेंटेज पण कमी आहे. गेल्या 5 वर्षात कंपनी चांगला प्रॉफिट ग्रोथ करीत आहे. ROE गेल्या 3 वर्षामध्ये खूप चांगला आहे. गेल्या 3 वर्षात प्रमोटर होल्डिंग मात्र कमी झालेली आहे. FIचे प्रमाण वाढलेले आहे. कंपनीवर असणारे कर्जसुद्धा कमी झालेले आहे. अशी ही मल्टीबॅगर कंपनी जी 52 वीक हाय जवळ आहे. आता 52 वीक हाय क्रॉस केला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात टार्गेट हे मिळू शकते. आपण हे चार्टवर बघूया. दुसरी कंपनी आहे वरुण बेव्हरेज. वरुण बेव्हरेजेस ही कंपनीचं शॉर्ट नाव आहे VBL. तर VBL कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंगव्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. हा शेअरसुद्धा आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. हा 52 वीक हाय आहे. हा जर क्रॉस केला तर या कंपनीमध्ये सुद्धा एवढं टार्गेट आपल्याला मिळू शकते. हा 52 वीक हाय क्रॉस करेल, कारण की हा जो सीझन आहे हा शीतपेयांचा सीझन आहे. VBL ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे शीतपेय बनवते, त्यांची विक्री करते, वितरण करते. हे मी तुम्हाला त्याच्या फंडामेंटलमध्ये सांगितलंच आहे. आणि त्यामुळे या उन्हाळा हा शीतपेयांचा काळ आहे. या काळामध्ये याची विक्री मोठ्या प्रमाणात होते, म्हणून हा जो शेअर आहे VBL हा शेअर आहे हा आपला 52 वीक हाय क्रॉस करून वर जाणार आणि आपल्याला एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. तर हिवाळ्याच्या काळामध्ये
हा जो शेअर असतो किंवा ही शीतपेय असते, या शीतपेयांना मागणी कमी असते. म्हणून डिसेंबरचा रिझल्ट VBLचा डिसेंबरचा रिझल्ट डाऊन येतो. पण इतर रिझल्ट या कंपनीचे चांगले येतात. त्यामुळे हा शेअर आता 52 वीक हायवर आहे आणि 52 वीक हाय जर क्रॉस केला तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टार्गेट मिळू शकते. आपण दुसरी कंपनी आपण ही पाहिली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी हे जे व्हिडिओ बनवले हे एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेले आहेत. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही, हे लक्षात घ्या.